बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, जो माणूस येणाऱ्या वाईट परिस्थितीला, जो माणूस त्याच्या जीवनात येणाऱ्या वाईट परिस्थितीला घाबरत नाही आणि ठरवलेलं ध्येय सोडत नाही, तोच माणूस त्याच्या जीवनात व कार्यात एक ना एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये शाळा होती. त्या शाळेमध्ये 2 विद्यार्थी लहानपणापासून फार हुशार होते. मात्र या दोघांच्या घरची परिस्थिती, एकाची हलाखीची होती आणि एकाची मात्र भरपूर असे श्रीमंत होते. दोघंही मात्र चळवळी अभ्यास करायचे शाळेमध्ये आणि चळवळी अभ्यास करून वर्गात पहिला दुसरा नंबर आणायचे. असेच दिवसामागून दिवस गेले. त्यांचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकानं जे शेती ज्याच्याकडे जास्त होती त्यांनाच ठरवलं की आपण आईवडिलाला मदत करूया, कारण आपल्याला भरपूर मजूर लागतात आणि मजूर लागून आपल्याला मजूर जास्त पैसे घेतात, म्हणून आपण काय करू, आपल्या आईवडिलालाच मदत करू असं त्याने ठरवलं. मग तो आईवडिलाला शेतात जास्त मदत करत असे. त्यानं अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्यानं मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता आपले आईवडील जे काबाड कष्ट करतात त्याचे काबाड कष्ट आपण मिटूया आणि आपण मोठी अशी नोकरी मिळवून काहीतरी यश मिळूया या पद्धतीने हे त्यानं अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याने ते मिळवण्याचा प्रयत्न चालू केले. मग ज्यानं शाळा सोडून आईवडिलाला मदत करायला ठरवलं, जे शेती ज्याच्याकडे त्यानं, तो मात्र मागच राहिला आणि ज्यानं ज्याची परिस्थिती हलकीची होती त्यानं मात्र अभ्यासाकडे लक्ष देऊन मोठं असं ज्ञान मिळवलं आणि मोठा अधिकारी झाला. आणि याच्याकडे शेती असल्यामुळं, यानं भरपूर शेती असल्यामुळं हा घरीच राहिला आणि आईवडिलाला मदत करून करून हा घरीच राहिला. आणि पुढं भविष्यात मग याला त्याच्या गोष्टी टेन्शन आलं आणि हा पुढं व्यसनाधीन सुद्धा झाला. मला सांगायचं तात्पर्य बनवण्यामध्ये एवढंच की तुम्हाला जे जमतं तेच करा, नसता तुमच्यावर सुद्धा अशी येऊ शकते. आता याला शेतीतलं काम जमत नव्हतं, याला अभ्यासातलं काम जमत नव्हतं, परंतु आईवडिलाला मदत करायची होती म्हणून तो इकडं आला आणि उत्पन्न कमी होऊ लागलं म्हणून त्याला टेन्शन येऊ लागलं आणि त्याचा मित्र लागला विशेष म्हणजे, मग त्याला त्याचंच भरपूर टेन्शन येऊ लागलं. मग हो पिऊ लागला, खाऊ लागला, म्हणून याला टेन्शन आल्यामुळं हा व्यसनाधीन झाला आणि त्याचं भविष्य खराब झालं. आणि दुसरा मात्र त्याचा सोबती गरीब असताना सुद्धा चांगला अभ्यास करून चांगले मोठा अधिकारी कर्मचारी झाला आणि त्याने त्याचं घर सुधारलं आणि याचं मात्र घर वाया गेलं. म्हणून अगोदर जे ध्येय आहे ते ध्येयाकडे लक्ष द्या. एवढं ठिकाण समजलो आणि नंतर तुम्ही ठरवा. एवढं ठिकाण समजलो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचे काम पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यासुद्धा काय पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एक सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं कसं म्हणणं. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.